अहमदनगर जिल्ह्यात मानवी वस्तीत आणि शेतांमध्ये बिबट्यांचा वावर आढळून येतो। त्यात संगमनेर आणि अकोले तालुक्यात या बिबट्यांनी आजपर्यंत अनेकांवर हल्ले केलेत, तर काहींना आपलं भक्ष्यही बनवलंय। अकोले तालुक्यातीलच प्रवरा नदी किनारी असलेल्या कळस गावातील सातारा मळा परिसरातील तनिष करपे हा 3 वर्षीय बालक आपल्या घरासमोर खेळत असताना दडून बसलेल्या बिबट्यानं अचानक तनिषवर झडप मारत त्याच्या डोक्यावर पंजाने वार करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला। याच दरम्यान तनिषच्या ओरडण्यानं जवळच असलेल्या त्याची आई अनिता करपे आणि मावस आजी चहाबाई वाळे यांनी बिबट्याला दगडगोटे मारत आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावलंय। त्यानंतर तनिषवर अकोले येथील प्राथमिक उपचार करून संगमनेर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तनिषच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला बिबट्यानं पंजा मारल्यामुळे तो जखमी झालाय। त्याला 10 टाके टाकण्यात आलेत, तर सिटी स्कॅनही करण्यात आले। याविषयी उपचार करणारे डॉक्टर प्रदीप कुटे यांनी अधिक सांगितले। आपल्या अकोले हॉस्पिटलमध्ये 6:30 वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला केलेला बालक हॉस्पिटलमध्ये दाखल झाला व त्याला तपासणी केल्यानंतर असं आढळलं की त्याच्या डोळ्यावरती, डाव्या डोळ्यावरती व डाव्या साईडला डोक्यावरती गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे व तिथली त्वचा पूर्ण म्हणजे बिबट्याने खाल्ल्यामुळे निघून गेलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही प्राथमिक उपचार करून बाळाला स्थिर केलेला आहे। परंतु पुढील तपासण्या करण्याची गरज असल्या कारणानं आम्ही सिटी स्कॅन वगैरे बाकी तपासण्या करून घेत आहोत आणि सध्या तरी बालकाची परिस्थिती स्थिर आहे। तर जखमी मुलाची आजी इंदुबाई करपे यांनी हकीकत सांगितली। आई त्याची पाणी भरीत होती, पर माग आलं पोर ती वाट्या उभं होतं, ती बारा द्यायला गेली। बारा द्यायला गेल्यानंतर मग ती तिकून जसं ते कुणी कुणी आलं ते काही पाहिलं नाही कोणी, मग ते जसा पंजा मारला तसं पोर मोठ्यानं आरडल्यानंतर मग ते त्याची आई पळत गेली फोर टाकून, मोठ्यानं आरडली तेव्हा मग ते पळालं तिकडं। मग तिनं उचलून आणलं, मग तिथे शेजारी माणसं होते तर मग त्यांनी ते पळाले तिकून मग त्यांनी मग आई नव्हती, कुणीच नव्हतं घरी, बाप नव्हता ना त्याचा, आईच होती फक्त एकटी घरी। मग ते पाहुण्यांनी लगेच त्याला अकोल्याला दवाखान्यामध्ये। तुमचं नाव? माझं नाव सुगंधा रामनाथ करपे। तुमचं कोण आहे? कोण? मुलगा आहे तो माझा नातू आहे। ओके। बारीक मुलगा आहे, तिला 6 महिन्याचं, सुनाला बारीक 6 महिन्याचं आहे, हा 3.5 वर्षाचा आहे। मग ते घरामध्ये होतं। दरम्यान या घटनेची माहिती समजल्यानंतर वनविभागाचे उपविभागीय अधिकारी मच्छिंद्र गायकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, DS जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली। जखमी तनिषचा दवाखान्याचा खर्च वनविभागाच्या वतीनं करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मात्र दुसरीकडे तनिषचे थोडक्यात प्राण बचावलेत। या भागात अद्यापही बिबट्यांचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये दहशत असून वनविभागाने तातडीनं पिंजरा लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, SN मीडिया, अकोले।